नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता आम्ही चाललोय फिरायला. माझ्या अक्का आहेत, त्यांचा मुलगा आणि सून. लेलो आता पुढे सगळं काय बोलतील ना, आता भाई बोलतील. हा पुढे आम्ही चाललोय मस्तपैकी फिरायला. आणि फिरताना आता माझी फॅमिली, मामी आणि आम्हाला फिरायला घेऊन जातात महाडच्या गणपतीला. ठीक आहे, हा माझा डेक. आपण जाम उत्सुक आहे. त्याची एक्झाम संपली आणि आम्ही कुठे गेलो नव्हतो. चला मग आपण भेटूया पुढच्या प्रवासाला. भेटतो आम्ही. आता बघा आम्ही टाकेश्वरी देवीच्या मंदिरात आलोय. एवढं ऊन आहे की डोळे पण उघडत नाहीयेत. आम्ही अगोदर आलेलो त्यावेळेस एवढी सुधारणा नव्हती, आता खूप सुधारणा झाली आहे. मंदिराचा परिसर बघा. पहिलं अगोदर आहे ना, इथे पूर्ण असं ओपन होतं आणि आता बघ बांधलंय. आतमध्ये बघ कासव वगैरे भरपूर आहे. अगोदर आम्ही आलेलो ना त्यावेळेस काहीच नव्हतं आणि आता बघा. आई माऊलीचा उदो उदो. कासव मासे. आता देवीच्या मंदिरात गेलेलो, दर्शन वगैरे छान झालं. आता पुढच्या देवस्थानकडे जातोय आम्ही. टाके देवी मंदिराच्या इथे आलोय. चौकमध्ये आहे हे मंदिर. आता दर्शन घेतोय. आम्ही आलो हाय एका मंदिरात, ते माझ्या आईला माहिती आहे. आई कुठच्या मंदिरात आलो आपण नढाळ इथे पंचायतन मंदिर आहे, तिथे आलोय. आणि इकडचा जो व्ह्यू आहे ना, तो भारीच आहे यार. तुम्हाला पण दाखवतो मी. हे बघा आई, किती भारी व्ह्यू आहे ना. मला म्हणजे छान आहे बघा. 5 मंदिरं आहेत इथे, लगातार 5 आहेत. आता साईबाबांचं दर्शन घेतलं. आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलोय. नंतर मग बघा शंकरचं मंदिर आहे, शंकराची पिंड. तुळजाभवानी मंदिर. खूप छान मंदिर आहे. आणि इथे शॉर्ट कपडे वगैरे अलाउड नाही आहेत. सईला पॅन्ट फाटलेली आहे तिची, म्हणजे थोडीशी डिझाईन वगैरे आहे फाटलेली, म्हणून तिला अलाउड केलेलं नाही आहे. आता आम्ही नढाळवरून निघालो. नढाळवरून आता आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आलो आहेत. आणि त्या आम्हाला 2 गोष्टी दिसल्यात. इथे 2 बकरी आणि इथे 2 बकरी. ही बघा, ही 2 बकरी आणि इथे 2 बकरी आणि इथे आम्ही दोघं. तुम्हाला आता आतमध्ये दाखवते, मठामध्ये गेल्याच्या नंतर दाखवते. तुम्हाला नदी पण दाखवते, जिथे आपण जाऊ पण शकतो. आणि लोक इथे कॅम्प वगैरे पण करतात, म्हणजे हे पण जेवण वगैरे पण बनवतात इथे इथे राहून. व्ह्यू बघा, आतमध्ये अजून जायचं. अजून भारी आहे. आणि चांगले
ही बघा नदी, किती लोक एन्जॉय करतायत. सुट्ट्यांमध्ये आलेत बहुतेक हे लोक, छान एन्जॉय करतायत. बघा आता आम्ही आलो आहोत महडला वरद विनायक दर्शन करायला. भाई आता हार घेत आहेत. आम्ही बघा वरद विनायक दर्शन करायला. सगळं घेऊन जातो घरी. आणि प्रवास पण चांगला होता आणि मी झोपलो पण मध्ये. आता आमचं देवदर्शन वगैरे झालंय.